राऊत मॅडम हे 3 लोक फक्त आम्हाला पुरा मोर्चा पुढे हलवायचा आहे। देणार नाही राज्य मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांचा राज्य मंत्रिमंडळांचा राज्यात कोण म्हणतो देणार नाही कोण म्हणतो देणार नाही राज्य सरकारचा खऱ्या अर्थाने लाडकी बहीण ह्या आहे तुमच्या या 84 रुपये रोजाच्या महिला आहे तुमच्या आज राज्यामध्ये आणि या मुख्यमंत्र्यांना मी आवाहन करतोय कष्टकरी कामगार संघटनेच्या वतीने आवाहन करतोय माझा खाली सगळ्या 3 पासून खिचडी करतो शालेय पोषण आम्ही 2003 पासून करतो पण आम्ही याच्या अगोदर इतके सगळ्याला सांगितलं आमच्याकडं शिंदे सरकार आले त्यांना पण नियोजन दिलं तुम्हाला सांगते पंकजताई आली त्यांना पण नियोजन दिलं आम्ही सर्वांना नियोजन देऊन आम्ही असं थकलो पण हे जे लाडकी बहीण योजना काढली शिंदे सरकारनी पण हे आम्हाला काहीच नाही मान्य झाले अहो आम्ही 600 रुपयापासून केलो आता त्यांची लाडकी बहीण त्यांची कोपऱ्यातली निघाली अरे सावतर बहीण सकाळी कामाला येते तिचा कोणी विचार करत का नाही आम्ही इतके मुलं बाळ सोडून येतो माहिती आहे का आमच्या घरचे लोक आम्हाला म्हणते तुम्हाला काय परवडतं काय मिळणार आहे तुम्हाला तुम्ही मरून चालले तरी तुम्हाला काही मिळणार नाही आहे पण शिंदे सरकारने आमच्यासाठी काहीतरी करावं आमचा जो भाऊ उभा राहिला आमच्या पाठीशी त्याच्या जिरो आंदोलन होते तिथे आम्ही आमच्या भावासंग पाठीशी उभं राहू हे आमचं माझी कळकळीची विनंती 15,000 आम्हाला किमान मानधन मिळालंच पाहिजे आमची एवढीच कळकळीची विनंती आहे ही लाडकी बहीण यांनी योजना काढली ही काहीच पटली नाही पण आमच्या आम्ही अंगठ बाजार आहे ते म्हणले हे कागदपत्र काढा ते कागदपत्र काढा आणि तुम्हाला 15,000 रुपये तुम्हाला 2,500 रुपये येतं मानधन तुम्हाला हे मिळणार नाही पगार मिळणार नाही हे लाडक्या बहिणीची योजना तुम्हाला मिळणार नाही पण कसे नाही मिळणार आम्हाला नको आहे ती पण आम्ही जी काम करतो हिचं तरी आम्ही तुम्ही पगार द्या ना आम्हाला हवा दुपारून बाया भांडे घासायला जातात 1,000-2,000 रुपये महिना आणतात आणि आम्ही काय करतो 1500 रुपयावर खिचडी करतो आमचं कोणीच काही करीत नाही शिंदे सरकारला पण नियोजन दिलं आम्ही सगळ्या पंकजताई मुंडे पैठणला आले त्यांना पण नियोजन दिलं पण आमचं कोणीच काही करीत नाही पण शिंदे सरकारने देवेंद्र फडणवीसांनी एवढा आमचा सगळ्यांनी विचार करावा माझी एवढीच कळकळीची विनंती आहे। अकोला तालुक्यातील शालेय पोषण आहाराच्या मोर्चामधून मंत्रिमंडळाला आवाहन करतोय की जर आपण आमच्या मागण्या ह्या तातडीनं मान्य केल्या नाही आम्ही गेल्या महिन्यामध्ये जे खासदारकीचे इलेक्शन झाले होते आणि खासदारकीच्या इलेक्शनमध्ये आम्ही शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांनी बहिष्कार टाकलेला होता मतदानावरती म्हणून आज राज्य शासनाला या मोर्चाच्या माध्यमातून सांगतो की जर शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांना न्याय ह्या राज्य शासनानं दिला नाही तर येणाऱ्या आमदारकीवरती आम्ही शालेय पोषण आहाराचे सर्व महिला कर्मचारी आणि पुरुष कर्मचारी हे मतदानावरती बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाही। आज हा येवला तालुक्यामध्ये राज्यव्यापी मोर्चा गेल्या 20 वर्षापासून शालेय पोषण आहाराच्या महिला काम करतात आणि त्या 84 रुपये रोजाप्रमाणे काम करतात आणि त्या 84 रुपये रोजाप्रमाणे जर बघितलं तर आज महागाई मोठ्या प्रमाणात आहे। आज मुख्यमंत्र्यांनी आमच्या बाबतीमध्ये 1,000 रुपये पगाराची वाढ केली आहे पण आमची मागणी 15,000ची आहे आणि 15,000ची मागणी अजून अद्याप आमची पूर्ण झालेली नाही। आज तुम्ही आमच्या कर्मचाऱ्यांची बाजू जर बघितली तर शाळेवरती त्यांना टॉयलेट साफ करावं लागतं गाव पातळीवरती त्यांच्यावरती चोरीचे आरोप केले जातात म्हणून आज आम्ही हा राज्य शासनाच्या विरोधात मोर्चा काढलेला आहे की राज्य शासनाकडे मागणी आणि राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंकडे मागणी आहे की या शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांना तातडीने 15,000 रुपये हे वेतन मिळालं पाहिजे आणि कायमस्वरूपी नोकरीमध्ये समाविष्ट करून घेतलं पाहिजे आणि 20 लाखाचं विमा संरक्षण दिला पाहिजे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।